मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी चौकशीला तयार रहा. चौकशीमध्ये सर्व काही उघड होईल असं झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे. माझ्या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. मी देखील चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंत्रालयात एवढी मोठी रक्कम गेली कशी असा सवाल आता विचारला जातोय. तर सध्या लाचखोरी प्रकरणी चौकशीला आपण तयार आहोत अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांच्याकडून देण्यात आलेली आहे. चौकशीमध्ये सर्व काही उघड होईल असंही ते म्हणाले आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी झिरवाळ यांच्यासोबत बातचीत केलेली आहे. पाहूया ते काय म्हणतात. लाचखोरीचं प्रकरण तुमच्या कार्यालयात झालं, कसं बघताय? आता झळकणं आणि त्याच्यात मोठेपणा, इतर बाबींनी मी झळकलो असतो तर मला मोठेपणा वाटला असता. माझ्या कार्यालयात हा प्रकार जो झाला, एका कारकुनानं केला, तो मला झळकणं कसं म्हणता येईल? वाईट प्रत्येक गोष्टी चर्चेत म्हणजे तोच ना. आज पूर्ण राज्यभरात, राज्याच्या बाहेर हे सगळं बघितलं जात असेल तर मी एवढ्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केल्यात असं आपल्याच माध्यमातून कळतं. म्हणून मला असं वाटतं का मी ह्याच्यात झळकायला नको होतो. चुकून मी नाही चुकलो, चूक कोणीतरी केली आणि मला झळकायची वेळ आली, ते वाईट आहे. अशी एक गोष्ट आहे की मंत्रालयात 10,000 रुपयाच्या वरती कॅश घेऊन जायलाच अलाउड नाही. सिक्युरिटीच्या चेकअपमध्ये ती पकडली जायला पाहिजे होती. तर एवढी मोठी कॅश, 10,000पेक्षाची जास्तची कॅश तुमच्या कार्यालयापर्यंत पोहोचते. काय नक्की कुठंतरी हा चक्रव्यूह किंवा काय नक्की काय? नाही, मला तरी तसं जाणवत नाही. आता नेणाऱ्याने कसे नेले असतील, सिक्युरिटी जवळून कसा गेला असेल, ह्याच्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही. पण ती नेली त्याने, इथवर बरोबर आहे. नाही, पण या सिक्युरिटीच्या चौकशीची काय मागणी करणार? नाही, ते येणार, ऑटोमॅटिक चालू आहे ती. का तो कसा गेला, कुठल्या गेटने गेला, ह्या सगळ्या गोष्टी येणारच ना. तिथं CCTV आहेत, त्याच्यामुळे तो प्रश्न येणार नाही. कार्यालयाचे प्रमुख म्हणून शेवटी जबाबदारी आणि बोट तुमच्याकडे येतं. जरी कर्मचाऱ्यांना चुकी केली तर मानसिक त्रास होतो काय? आता कुठल्या गोष्टीचा, अशा घटना घडल्यानंतर मानसिक त्रास न होणे म्हणजे मी माणूस नाही असा अर्थ होईल. मी माणूस आहे, मानसिक त्रास होतो. ओमप्रकाश केवटसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.